कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर नवीन वर्षापासून सुरुवात झाली आहे। या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मागील आठवड्यात धरणे आंदोलन छेडण्यात आले होते। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून नवीन वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून कुडाळ ते बाव या मार्गाच्या संपूर्ण कामकाजाला सुरुवात झाली आहे। या रस्त्याच्या कामकाजाची पाहणी गुरुवारी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली। या रस्त्याच्या कामकाजाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचना देखील करण्यात आल्या। यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेविका ज्योती जवळी, नागेश करलकर, दीपक राऊत आदी उपस्थित होते। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटोळे, स्थापत्य अभियंता सिद्धेश पाटील, कनिष्ठ अभियंता महेश पवार हे सुद्धा कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित होते। तुम्हीच घेतली होती बांधकाम विभागाने, बोलो ना, त्यांची रवी ते 12 कोटी ना तात्काळ बजेटचं काम होतं। ते पालकमंत्र्यांनी सांगितलं उद्या आम्हाला उद्घाटन करायचं, आगे लागायचं अगोदर काम पूर्ण करून द्या म्हणून तुम्ही दिलं का? इथे काय मनुष्य नेले चालतील ना, सगळं आहे त्याच्यावर काम समजलं का? आणि लवकर साहेब किती पर्यंत काम सगळं कार्पेट साधारणतः 15 ते 17 तारखेला आम्ही डांबर बँक चालू करतो। त्यावेळी पहिल्या ह्यात मारतो कार्पेटला इथं साधारणतः 4 किलोमीटर 5 दिवस कार्पेट कसा सांगतो। जेव्हा पेवरची मशीन लागते तेव्हा तुमची 4 व्हीलर पण जाऊची नाही, काय जाऊची त्याच्यावर म्हणून पद्धत तेव्हा जेव्हा करतल होती ना तेव्हा सर्व रस्तो असतात जेवढ्याकडे जो असा जेवढ्याकडे